ना फॉर्मल लेटर बघा. फॉर्मल लेटरमध्ये कसं येतो, पहिला सेंटर ॲड्रेस लिहितो आपण. लाईक एक्झाम्पल आहे XYZ राम निवास मारुती रोड ठाणे 606. एक्झाम्पल आहे XYZ नाव लिहिल्यानंतर कॉमा राम निवास नंतर कॉमा मारुती रोड कॉमा ठाणे 606 कंप्लीट झाल्यानंतर ॲड्रेस फुल स्टॉप. त्यानंतर आपण डेट मेन्शन करतो. डेट कशी मेन्शन केली जाते, 24 फेब 2025. ओके. मंथ जो आहे तो वर्डिंग्समध्ये लिहायचा असतो, बाकी नंबर्समध्ये लिहायचा असतो. त्यानंतर इथे एक लाईन सोडायची आहे. डेट नंतर परत एक लाईन सोडायची, टू लिहायचं आहे. टू नंतर द प्रिन्सिपल असेल. ओके. कुणाला लिहायचं लेटर, टू द प्रिन्सिपल, टू द मॅनेजर, टू द सेक्रेटरी, टू द एडिटर, जे पण कोणी रिसिव्हर असेल त्या रिसिव्हरचा ॲड्रेस आपल्याला लिहायचा आहे. इथे ॲड्रेस लिहिल्यानंतर जर प्रिन्सिपल असतील तर स्कूलचा ॲड्रेस आणि सिटी आपली. मॅनेजर असतील तर कुठल्या याचे मॅनेजर आहेत, ते बँकेचे मॅनेजर आहेत, ते बँकेचं नाव, त्याचा ॲड्रेस. म्युन्सिपल ऑफिसर असतील तर त्यांचा ॲड्रेस, त्यांचं नाव. सेक्रेटरी असतील तर बिल्डिंग सेक्रेटरी आहेत, त्यांचं बिल्डिंग सेक्रेटरी, बिल्डिंगचं नाव आणि ॲड्रेस. एडिटर असतील, न्यूजपेपर आहे, द टाइम्स ऑफ इंडिया, द मुंबई टाइम्स आहे, पुणे टाइम्स आहे, मुंबई मिरर आहे, लोकमत आहे, त्याच्या एडिटरचं नाव, त्यांचा ॲड्रेस आणि प्लेस, कोड नंबर जो असेल तो. त्यानंतर आपल्याला काय ॲड करायचं आहे, सब्जेक्ट ॲड करायचं आहे. नंतर काय लिहायचं आपल्याला, सब्जेक्ट कशा रिलेटेड आहे, बाबा प्रिन्सिपलला लिहायचं आहे. सो लिव्हिंगसाठी लिहायचं आहे की मी आजारी आहे, मला सुट्टी पाहिजे आहे. ओके. लिव्ह पाहिजे 2 दिवसाची, किंवा लिव्हिंग ओके लिव्ह ॲप्लिकेशन असेल, किंवा आय लॉस्ट माय आय डी कार्ड लॉस झाल्यानंतर डुप्लिकेट ID कार्ड इश्यू करण्यासाठी असेल. मॅनेजर आहेत, मॅनेजरला बँकेमध्ये असलेले इश्यू असतील, किंवा मॅनेजर्सला कोणकोणते बाकीचे कंपनीचे इश्यू असतील तर कंपनी इश्यूबद्दल लिहायचं लेटर आहे. किंवा जॉईनिंग लेटर असेल, मॅनेजर्सला लिहिलं जातं. जर कंपनी मी जॉईनिंग करायचं त्याबद्दल लेटर असेल तर. सेक्रेटरीसाठी काही इश्यू असतील, पाण्याचे इश्यू, लाईटचे इश्यू, बिल्डिंगचे इश्यू, बरेच कंपनीचे इश्यू, बाहेरचे सेक्रेटरी इश्यू. तर एडिटर असेल, न्यूजपेपरमध्ये आलेल्या ॲडव्हर्टाईजबद्दल काही बोलायचं असेल, किंवा एखाद्या ॲडव्हर्टाईजबद्दल माहिती द्यायची असेल, त्याबद्दल सब्जेक्ट्समध्ये आपण इथे ॲड करू शकतो. त्यानंतर आपण सुरुवात कशी करणार, रिस्पेक्टेड सर आय एम XYZ. ओके. आता आय एम XYZ. त्यानंतर प्रिन्सिपल, स्कूलला लिहायचं असेल तर स्टडींग इन युअर स्कूल क्लास 10th B लाईक दिस. त्यानंतर मग आपलं इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर लिहायचं आय एम रायटिंग दिस लेटर बिकॉज, का लिहितो आहे त्याच्याबद्दलची ही माहिती लिहायची आपल्याला इथे पूर्णपणे. माहिती का लिहितो आहे, काय टॉपिक आहे, आपल्याला तो पेपरमध्ये फाईंड करायचा आहे. मॅनेजर असतील, सेक्रेटरी असेल, एडिटर असेल, त्याबद्दलची ती माहिती लिहायची. त्यानंतर आय होप यू विल अंडरस्टँड द सिच्युएशन. ओके. यू विल म्हणजे सिच्युएशन अंडरस्टँड करायचं असेल तर. किंवा आय रिक्वेस्ट यू टू, टीचर्स असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांना रिक्वेस्ट करायचं, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज अलाव मी टू टेक लीव, ऑर प्लीज अलाव मी अ डुप्लिकेट ID कार्ड्स फॉर दिस अँड हेल्प अस, अँड हेल्प मी. ओके. हे लिहिल्यानंतर आपण काय करायचं, प्लीज डू द नीडफुल. प्लीज डू द नीडफुल म्हणजे गरजूची मदत करा. नीडफुल म्हणजे गरजूची मदत करा. थँकिंग यू, युअर्स फेथफुली, युअर सिन्सिअरली, युअर्स ट्रूली XYZ. याला हाफ मार्क असतो. अशा प्रकारे आपल्याला पत्राचा शेवट करायचा आहे, लेटरचा शेवट करायचा, लेटर लास्ट. ओके. थँक्यू.